जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अनूप शिंदे टेक या चॅनलमध्ये. आपण इथं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरसाठी वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओज बनवत असतो. असाच एक इंटरेस्टिंग टॉपिक मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. सर्व्हिस कंपनी आणि प्रॉडक्ट कंपनीमध्ये काय डिफरन्स असतो. जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये करिअर करत असाल तर तुम्हाला फ्युचरमध्ये जाऊन जॉब करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला हा डिफरन्स माहिती असणं गरजेचं आहे. फॉर्च्युनेटली माझ्या 9-10 वर्षाच्या करिअरमध्ये मला या दोन्ही कंपनी मॉडेलमध्ये काम करायला मिळाले. त्याच्यामुळे मला दिसलेले प्रोज आणि कॉन मी तुमच्याशी शेअर करू शकतो. तर आपण पहिल्यांदा जाणून घेऊया की सर्व्हिस कंपनी मॉडेल काय असतं. सर्व्हिस कंपनीज कशा वर्क करतात, त्यांचं फंक्शनिंग कसं चालतं, ते अर्न कसं करतात, त्यांचा फोकस काय असतो वगैरे वगैरे. तर सर्व्हिस कंपनी म्हणजे काय, त्यांचा कोर बिझनेस काय असतो, तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा कन्सल्टिंग प्रोव्हाइड करायचं त्यांच्या क्लायंट्सला. क्लायंट्स कोण असतात, मुख्यतः क्लायंट्स हे प्रॉडक्ट कंपनीज असतात ज्यांना एखाद्या करंट प्रोजेक्टवर किंवा एखाद्या न्यू प्रोजेक्टवर काम करण्यासाठी स्किल्ड पीपल लागत असतात, पण त्यांना त्यांच्या लेंदी हायरिंग प्रोसेसमधनं जायचं नसेल तेव्हा ते सर्व्हिस कंपन्यांकडे अप्रोच करतात. तर सर्व्हिस कंपन्यांचा मेन बिझनेस काय असतो, तो म्हणजे स्किल्ड पीपल पुरवणे. आता त्यांचं रेव्हेन्यू स्ट्रीम्स कसे जनरेट करतात, ते मुख्यतः ते जे पीपल ते पुरवतात त्यांच्या आवरली बेसिसवर ते चार्जेस केले जातात, किंवा एखादे प्रोजेक्ट कम्प्लिटली आम्ही डेव्हलप करून देतो म्हणून त्याला एक फिक्स चार्जेस लावले जातात, किंवा रिटेनर कॉन्ट्रॅक्ट्स असतात. रिटेनर कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे काय की एका फिक्स्ड अमाऊंट ऑफ टाईमसाठी प्रॉडक्ट कंपनी एखाद्या टीमला हायर करते, सर्व्हिस कंपनीतल्या लोकांना, आणि कॉन्ट्रॅक्ट करते त्यांच्यावर की त्यांना लागणाऱ्या ड्युरेशनसाठी ही टीम किंवा हे लोक हे अवेलेबल असतीलच. त्याला रिटेनर कॉन्ट्रॅक्ट्स म्हणतात. अशा वेगवेगळ्या प्रकारे रेव्हेन्यू जनरेट केला जातो. तर सर्व्हिस कंपन्यांचा फोकस काय असतो, तर क्लायंटला जे पाहिजे ते पुरवणे. त्यांना कस्टमायझेशन, फ्लेक्सिबिलिटी किंवा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला किंवा प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी हवं तर देणे. ह्याच्यामध्ये सपोज क्लायंट म्हणला की मला 4च लोक पाहिजे तर त्यांना 4च देणे. सडनली क्लायंटला वाटलं की आमचं बजेट नाही आहे, आम्हाला 2च लोक बास होतात आहेत, तर ते 2 लोक काढू शकतात त्यातनं. तर असं फ्लेक्सिबिलिटी दिली जाते. किंवा क्लायंट म्हणतो की आम्हाला एक कस्टम टीम बनवायची, की एक डेव्हऑप्सचा इंजिनियर पाहिजे, एक मिडलवेअरचा इंजिनियर पाहिजे, एक लो लेवलचा इंजिनियर पाहिजे. तर अशी कस्टम टीम बनवून प्रोव्हाइड करायचं काम हे सर्व्हिस कंपन्यांचं असतं. हा सर्व्हिस कंपन्यांचा मुख्य फोकस असतो. आता ॲज अ इंजिनियर तुम्ही जेव्हा एखादी सर्व्हिस कंपनी जॉईन करता तर तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला काय ॲडव्हान्टेज असतो सर्व्हिस कंपनीमध्ये काम करण्याचा, आणि तुम्हाला काय कन्सिडर केलं पाहिजे जर तुम्ही अशा कंपन्यांमध्ये जॉईन करत असाल. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे की तुमचा काय ॲडव्हान्टेज आहे. मी जर एखादी सर्व्हिस कंपनी जॉईन करत आहे तर मला ह्याच्यामधून काय मिळणार आहे. तर फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला डायव्हर्स प्रोजेक्ट्सवर काम करायला मिळतं, कारण वेगवेगळे क्लायंट्स वेगवेगळ्या नीड्स घेऊन येतात आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर तुमची सर्व्हिस कंपनी ही असाइन करत असते. त्यामुळं तुम्हाला वेगवेगळ्या प्रोजेक्टचं एक्सपोजर मिळतं. हा एक तुमचा ॲडव्हान्टेज असतो. दुसरा आहे की तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स डेव्हलप होतात. बेसिकली तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळते बिकॉज ऑफ डिफरंट प्रोजेक्ट. तुम्ही वेगवेगळे चॅलेंजेसला टॅकल करत असता किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असता. हे तुमच्या स्वतःच्या स्किल्ससाठी चांगलंच आहे. तिसरं काय आहे की कस्टमायझेशन. तुम्हाला एखाद्या सोल्युशनमध्ये स्पेसिफिक क्लायंटच्या नीडसाठी तुम्हाला घेतलं जातं सोल्युशन डेव्हलप करण्यामध्ये. तर तुम्हाला एक चॅलेंजिंग सिच्युएशन असते की तुम्हाला जसं क्लायंटला हवं आहे तसं त्यांना डिलिव्हर केलं पाहिजे. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कस्टमायझेशन स्किल्स शिकायला मिळतात. आणि चौथं म्हणजे तुम्हाला कोलॅबोरेशन करायला भागच असतो, कारण का तुम्ही अशा टीमचा पार्ट असता की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या व्हेरियस स्टेक होल्डरबरोबर काम करावं लागतं. त्यामुळे तुम्हाला कोलॅबोरेशन करण्याची सवय लागते. तर हे झाले काही ॲडव्हान्टेज जर तुम्ही सर्व्हिस कंपनी जॉईन करत असाल. आता ह्याच्यामध्ये काही कन्सिडरेशन पण आहे. याला मी निगेटिव्ह पॉईंट्स नाही म्हणणार, कारण का हे मोस्टली एक बॅलन्सचं सिच्युएशन आहे. तुम्हाला एका साईडला जर काही ॲडव्हान्टेज असतील तर ऑब्व्हियसली दुसऱ्या साईडला तुम्हाला काही गोष्टींना सॅक्रिफाईस करावंच लागतं. त्यातलीच अशी एक गोष्ट म्हणजे प्रोजेक्ट बेस वर्क.
की तुमचं वर्क काही फिक्स नसतं. जसं प्रोजेक्ट येतं, क्लायंटचं प्रोजेक्ट येतं, तसं तुम्हाला काम करावं लागतं. तर तुमची जॉब सिक्युरिटीवर थोडंसं प्रश्नचिन्ह उभं राहतं. बट भारतामध्ये शक्यतो हा ट्रेंड नाही आहे की सर्व्हिस कंपनीमध्ये मोस्टली फायर केलं जातं. अशा खूप कमी कंपन्या असतील, असं नाही आहे की नसतातच, पण असतील, पण एवढं नाही केलं जात. नेक्स्ट म्हणजे तुमचं लिमिटेड प्रॉडक्ट ओनरशिप मिळते. म्हणजे काय, तर तुम्ही ज्या प्रॉडक्टवर काम करता, डेव्हलपमेंट करता, त्याच्यामध्ये तुमची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट कमी असते किंवा तुमचं इनपुट हे जास्त कन्सिडर केलं जात नाही. शक्यतो जी क्लायंट असतो त्यांची टीम असते, आर्किटेक्ट टीम असते, ती डिसाईड करते की प्रॉडक्ट कसं डिझाईन केलं गेलं पाहिजे आणि जे डेव्हलपमेंट झाली त्याचं क्रेडिटसुद्धा त्यांनाच जातं. ऑफकोर्स तुम्ही फक्त तिथं काही सर्टन काम करायला किंवा टास्क करायला आलेलं असतं, तेवढं करता आणि निघून जातं. तिसरं म्हणजे तुमची टेक्निकल स्टॅक्स हे व्हॅरी होत राहतात. तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन नवीन क्लायंट येत असल्यामुळे तुम्हाला एखाद्या टेक्निकल स्किल्सवर एक्सपर्टीज घेता येत नाही. याचं कारण आहे की तुम्ही ठरवून एखाद्या गोष्टीवर जास्त टाईम स्पेंड करू शकत नाही. जर प्रोजेक्ट 3 महिन्याचा असेल एखाद्या टेक्नॉलॉजीवर, तर तुम्हाला 3च महिने काम करायचे. 4थ्या महिन्यापासून तुम्हाला वेगळं काहीतरी करायचं. तर तुमची इच्छा असली तरी तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये एक्सपर्टाईज होऊ शकत नाही. जर तुम्हाला तसा चान्स मिळाला तरच ते पॉसिबल आहे. तर ह्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं एक मनासारखं काही ठरवून काही करता येत नाही. आता हे सगळं कन्सिडर केल्यानंतरनं सर्व्हिस कंपनी म्हणजे आपल्या करिअरसाठी चांगलं नाही आहे असं आहे का? तर असं अजिबात नाही. कारण का सर्व्हिस कंपनी ह्या बाबतीमध्ये जेव्हा क्लायंटला सर्व्हिस प्रोव्हाइड करते तेव्हा त्यांच्याकडनं हेफ्टी चार्जेस घेतले जातात. त्याच्यामुळं सर्व्हिस कंपनी ह्या तुम्हाला जास्त बेटर पॅकेजेस ऑफर करतात कम्पेअर टू प्रॉडक्ट कंपनी, असं माझ्या आत्तापर्यंतच्या ऑब्झर्वेशनमध्ये आलेलं आहे. सोबतच हे तुम्ही कन्सिडर करून चाललंच पाहिजे की तुमच्या मनासारखं काय होणार नाही आहे. जसा प्रोजेक्ट असेल, जसं क्लायंट नीड असतील तसं तुम्हाला वर्क करावं लागतं. तुम्ही जर एखाद्या गोष्टी हट्ट धरून बसला की मला हीच टेक्नॉलॉजी शिकायची आहे, तर हे तुमच्या हातात नाही आहे. हे एक थोडंसं तुम्ही कन्सिडर करून चाललं पाहिजे. त्याप्रमाणे तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे. तर अशा कोणत्या कंपन्या आहेत ज्या सर्व्हिस कंपन्या आपण म्हणू शकतो त्यांना? तर तुम्ही त्यातल्या बऱ्याचशा ऐकल्या असतील, जसं TCS झाली, इन्फोसिस झाली, विप्रो, कॅलसॉफ्ट, HCL टेक्नॉलॉजी, टेक महिंद्रा, माइंडट्री, सास्केन, एम्फासिस वगैरे ह्या कंपन्या तुम्ही आत्तापर्यंत ऐकून असाल किंवा ऐकताल पुढं. ह्या मोस्टली सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. आता आपण बघूया प्रॉडक्ट कंपनी मॉडेल काय असतं. तर ह्यांचा कोर बिझनेस काय असतो? तर एखादं प्रॉडक्ट डिझाईन करणं, सॉफ्टवेअर प्रॉडक्ट असेल किंवा हार्डवेअर प्रॉडक्ट असेल किंवा कॉम्बिनेशन असेल. तर हे प्रॉडक्ट डिझाईन करणं किंवा ॲप्लिकेशन्स डिझाईन करणं किंवा प्लॅटफॉर्म किंवा त्याच्यासाठी लागणारे टूल्स डिझाईन करणं, हे सगळं प्रॉडक्ट कंपनीचं कोर बिझनेस असतं. यांचे रेव्हेन्यू कसे जनरेट होतात? तर ऑफकोर्स हे प्रॉडक्ट सेल जेव्हा होतील त्याच्यानंतरनं जेव्हा काही प्रॉडक्ट असतात त्याचे लायसन्सिंग दिली जाते, ते लायसन्सिंग फीजमधून मिळते किंवा काही सबस्क्रिप्शन बेस्ड प्रॉडक्ट असतात, जसं की तुमचे क्लाउड सर्व्हिसेस दिलं जातं, तर त्याच्यातनं जे सबस्क्रिप्शन मॉडेल असतं त्याच्यातनं त्यांचा रेव्हेन्यू जनरेट होत असतो. आणि प्रॉडक्ट कंपन्यांचा फोकस काय असतो? तर मोस्टली त्यांचे जे प्रॉडक्ट पोर्टफोलिओ असतो त्याला स्केलेबिलिटी करायची किंवा एक्सपान्शन करायचं, इफिशियंट बनवायचं, जास्त नाव झालं पाहिजे प्रॉडक्टचं किंवा जास्त स्टँडर्डाईज झालं पाहिजे, क्वालिटी सुधारली पाहिजे. तर हा त्यांचा जास्त फोकस राहिलेला असतो. ते मोस्टली त्यांचा फोकस हा प्रॉडक्ट ओरिएंटेड असतात. जर प्रॉडक्ट चाललं एखाद्या मार्केटमध्ये तर तो सगळा फोकस त्यांचा त्या प्रॉडक्टवर दिला जातो की ते अजून बेटर अँड बेटर कसं होईल आणि जे कस्टमर आहेत त्यांना त्याचा फायदा कसा होऊ शकतो. तर ही त्यांचा मुख्य फोकस असतो. आता अशा प्रॉडक्ट कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही जॉबला लागता किंवा तुमचं करिअर तिथं तुम्ही स्टार्ट करता, तर तुम्हाला काय ॲडव्हान्टेजेस असतात? एक म्हणजे जो मुख्य आहे तो म्हणजे प्रॉडक्ट ओनरशिप. बिकॉज तुम्हाला डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट असते तुमच्या एखाद्या प्रॉडक्ट डिझाईनमध्ये किंवा प्रॉडक्ट लाईफ सायकलमध्ये आपण त्याला म्हणू शकतो, किंवा त्याचं आयडियापासून ते मेंटेनन्सपर्यंत सगळं काम हे तुमच्या टीम थ्रू किंवा तुमच्या कंपनीमध्येच केलं जातं. त्यामुळे तुम्हाला कंप्लीट प्रॉडक्ट लाईफ सायकल काय असते, डेव्हलपमेंट, डिझाईन टू डेव्हलपमेंटपर्यंतची ती सगळी समजते. तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या टीम्समध्ये काम करायला चान्स मिळतो. तुम्हाला ॲक्च्युली समजते की प्रॉडक्ट कसे डिझाईन केले जातात. आता दुसरा अजून एक पॉईंट म्हणजे तुमचं टेक्निकल एक्सपर्टीज वाढते.
बिकॉज तुम्ही प्रॉडक्ट डिलिव्हर करण्यासाठी कंप्लीट मेहनत घेतात त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही जास्त एक्सपर्टाईज होता एखाद्या सब्जेक्टवर ज्याच्यावर तुम्ही काम करत असाल. जर तुम्हाला एखादी रिस्पॉन्सिबिलिटी असाइन झाली असेल तर तुम्ही त्याच्यावर ऑब्व्हियसली खूप मेहनत घेता, कारण का तुमचा रोल इम्पॉर्टंट असतो त्याच्यामध्ये. त्यामुळे तुमचं टेक्निकल एक्सपर्टीज वाढते. तिसरं म्हणजे तुमच्या करिअर ग्रोथसाठी पण ही गोष्ट चांगली आहे, ती म्हणजे स्केलेबिलिटी. म्हणजे तुमचं काय आहे की प्रॉडक्ट जेव्हा सक्सेसफुल होतं तेव्हा तुम्हाला त्याला स्केलेबल कसं बनवायचं, ते ग्रो कसं करायचं, प्रॉडक्ट एक्सपान्शन त्याचं कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. हे तुमच्या करिअरसाठी खूप चांगलं असतं. आता स्केलेबिलिटीमुळंच तुमचं लक्षात येतं की कंपनी कल्चर खूप स्ट्रॉंग राहतं. प्रॉडक्ट कंपन्यांचं कल्चर आहे ना, हे कम्पॅरेटिव्हली खूप बेटर असतं. ते मोस्टली R&D ओरिएंटेड असतं. तुम्हाला इनोव्हेशन करण्यासाठी खूप पूरक असतं. तुमच्या आयडियाजला एक प्लॅटफॉर्म मिळतो. तुम्ही तुमच्या आयडिया शेअर करू शकता तुमच्या आर्किटेक्टसोबत, आणि जर त्यांना ती आवडली पटली तर ते तुम्हाला चान्स पण देतात त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशनचा. या व्यतिरिक्त तुम्हाला पेटंट डेव्हलपमेंट किंवा एखाद्या प्रॉडक्टसाठी किंवा एखाद्या टेक्नॉलॉजीसाठी पेटंट मिळवण्यास खूप मदत होते, कारण का प्रॉडक्ट कंपनी मोस्टली इनोव्हेशनवर फोकस असल्यामुळे त्यांच्याकडं बजेट असतं की ते तुम्हाला अशा गोष्टींवर काम करण्याची अपॉर्च्युनिटी दिली जाते की जिथे तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग करून एखादं पेटंट घेऊ शकता. ओव्हरऑल एकदम हेल्दी एन्व्हायरमेंट असतं जिथं तुम्हाला एकदम खेळीमेळीच्या वातावरणात नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात, एक्सपर्टाईज होता येतात, आणि तुमचं एक ब्रेनचं चाइल्ड तुम्ही इन फिजिकली किंवा इन रियालिटीमध्ये उतरवू शकता. ही फक्त प्रॉडक्ट कंपनीमध्येच होऊ शकतं. बट त्यासोबत ॲज युज्युअल जर तुम्हाला एखाद्या साईडला एखादी गोष्ट चांगली मिळत असेल तर काही गोष्टींना कॉम्प्रोमाइज करावं लागतं. त्याच्यामध्ये येतं तुम्हाला लिमिटेड प्रोजेक्ट व्हरायटी असते, कारण का तुमच्या कंपनीकडे सपोज एकच प्रोडक्ट आहे ज्याच्यावर कंपनी काम करते, तर तुम्हाला दुसरे वेगवेगळ्या डोमेनवर किंवा टेक्नॉलॉजीजवर काम करण्याचा चान्स मिळणारच नाही, कारण का ती तुमच्या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्येच नसते. त्यामुळे हा एक पॉईंट कन्सिडर केला पाहिजे की तुम्हाला व्हरायटी ऑफ प्रोजेक्टमध्ये काम करायला नाही मिळणार आहे. दुसरं ह्याच्यामुळेच काय होतं तर तुम्हाला जे मार्केट आहे ते कॉम्पिटिटिव्ह मार्केट राहतं. तुमच्या प्रॉडक्टविषयीच तुम्हाला फक्त गोष्टी माहिती होत राहतात किंवा तुम्ही त्याच्यामध्ये स्टडी करत राहता. जे बाहेर ट्रेंड चाललं आहे इंडस्ट्रीमध्ये, जे तुम्हाला शिकायला मिळत नाही, तर हा तुम्हाला एक पॉईंट लॅकिंग आहे की ज्याच्यामध्ये बाकीचे तुमचे फ्रेंड सर्कलमध्ये लोक वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजवर काम करत असतात आणि तुम्हाला असं वाटतं अजून आम्ही अशा जुन्या टेक्नॉलॉजीजवर काम का करतोय. बट बेसिकली ते प्रॉडक्ट कंपनीनी तसं सेट केलं असतं बिकॉज त्यांचे ते प्रॉडक्ट चालू असतात, वर्किंग असतात, कस्टमर आवडत असतं किंवा घेत असतं, ते परचेस करत असतात प्रॉडक्ट. तर ते मोस्टली लेगसी प्रॉडक्ट्सला कधी डिस्कंटिन्यू करत नाहीत. त्याच्यामुळे ती जी ओल्ड टेक्नॉलॉजी असते त्यालाच ते कॅरी फॉरवर्ड करत असतात किंवा त्याच्यामध्ये स्मॉल मायनर मॉडिफिकेशन्स करत असतात. आणि ह्याच्यामध्ये तुमचं प्रॉडक्ट सक्सेसवरच तुमचे करिअर ग्रोथ इम्पॉर्टंट आहे. जर तुमचं प्रॉडक्ट सक्सेसफुल नाही झालं तर प्रॉडक्ट कंपनीमध्ये तुम्हाला नेक्स्ट पोझिशन मिळणं पण थोडं डिफिकल्ट जातं, बिकॉज तुम्ही एखादं प्रॉडक्ट सक्सेसफुली डिलिव्हर नाही केलं किंवा ते सेल नाही केलं तर ते कंपनीचंच नुकसान असतं एक प्रकारे. त्यामुळे कंपनीचं नुकसान म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांचंच नुकसान असतं. तर सक्सेसफुल प्रॉडक्ट असलेली कंपनी खूप इम्पॉर्टंट आहे चूज करताना करिअर ग्रोथसाठी. बऱ्याचशा न्यू स्टार्टअप्स येत असतात जे प्रॉडक्ट्स बनवत असतात, बट जरुरी नाही की त्यांच्याकडं असंच मॉडेल फॉलो होत असेल, कारण का त्यांचं सगळं डिपेंड असतं की प्रॉडक्ट सक्सेसफुल होते का नाही होते. आता ह्यात सगळ्यात करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर तुम्ही ॲज अ इंजिनियर म्हणून तुम्हाला प्रॉडक्ट कंपनीमध्ये जर काम करण्याचा चान्स मिळाला तर तुम्हाला एक लॉंग टर्म स्टेबिलिटी गॅरंटेड असते. तुम्हाला एक गुड कल्चर मिळतं, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप काही शिकण्यासाठी मिळतं. प्रॉडक्ट कसं डेव्हलप होतं, त्याची प्रोसेस काय असली पाहिजे, सायंटिफिक वेनी कसं होतं ते, त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला इन्व्हॉल्वमेंट व्हायचा चान्स मिळतो आणि तुम्ही ते अनुभवू शकता किंवा तुमच्या एक्सपिरियन्समध्ये ते ॲड करू शकता. हे सगळे असे प्रॉडक्ट कंपनीमध्ये असण्याचे बेनिफिट्स असतात. बट त्याचसोबत लक्षात ठेवायचं की तुमचं रिनमरेशन म्हणजे जे ॲन्युअल पॅकेज असतं हे कम्पॅरेटिव्हली कमी असतं, बिकॉज प्रॉडक्ट कंपनी ह्या नेहमी अदर पर्क्स देत असतात किंवा जी स्टॅबिलिटी देत असतात ते त्यांचं मुख्य ॲडव्हान्टेज असतं, ना की हायर पॅकेजेस. अशा कंपन्या कोणत्या आहेत
मोस्टली जर तुम्ही ऐकून असाल मार्केटमध्ये आपल्या फील्डमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या, तर कॉलकॉम झाली, सिलिकॉन लॅब्स, NVIDIA आहे, तुम्ही तर आता रिसेंटली ऐकतच असाल. मायक्रोचिप, इंटेल, टेक्सास इन्स्ट्रुमेंट, मेंटर ग्राफिक्स, NXP, सिनॉप्सिस वगैरे अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत, प्रॉडक्ट कंपन्या आहेत, त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत स्वतःचे. त्यामुळे ह्या कंपन्या तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये जर चान्स मिळाला तर अशा कंपन्यांमध्ये नक्की काम करा, तुम्हाला ह्याचा फायदा होईलच. आणि सर्व्हिस कंपन्यांमध्ये पण तुम्ही काम केलं पाहिजे. मला असं वाटतं की दोन्ही टाईपच्या कंपनी मॉडेलमध्ये जर तुम्ही काम केलेलं असेल तर तुमचं एक स्ट्रॉंग प्रोफाईल क्रिएट होतं. या टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये तुम्हाला लॉंगर सर्वायवलसाठी खूप फायद्याचं ठरतं. होप तुम्हाला ह्यातून भरपूर काही माहिती मिळाली असेल. नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा कंपनी स्विच कराल किंवा कंपनी जॉईन कराल तर तुम्हाला ही आयडिया असली पाहिजे की तुम्ही कोणत्या टाईपच्या कंपनी मॉडेलमध्ये काम करताय आणि त्याच्यानुसारच तुम्ही स्वतःचं काम करण्याची पद्धत ॲडॅप्ट केली पाहिजे. तर तुमची लाईफ थोडी इझी होऊन जाईल. नाहीतर बरेचसे इंजिनियर मी पाहिलेत की खूप स्ट्रगल करतात. प्रॉडक्ट कंपनीमधनं काम करून आलेले असतात, त्यांना सर्व्हिस कंपनीमध्ये ॲडजस्ट होता येत नाही, किंवा सर्व्हिस कंपनीतनं काम केलेलं असतात, प्रॉडक्ट कंपनीमध्ये ॲडजस्ट करता येत नाही. तर अशा लोकांनी थोडं समजून घेतलं पाहिजे की आपण कोणत्या कंपनी मॉडेलमध्ये काम करतो आहे आणि स्वतःला ॲडजस्ट केलं पाहिजे. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही कमेंट असतील तर नक्की कमेंट करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.